प्रत्येक स्त्री ही तिचं घर सांभाळत असताना घरातील सगळ्या लोकांची ती मनापासून काळजी घेते आणि ते करत असताना तिला कधी थकवा किंवा कंटाळा येत नाही। एखाद्या व्यक्तीची आपण खूपच मनापासून काळजी करत असतो, काळजी घेत असतो, कारण आपल्याला जाणीव असते त्या व्यक्तीच्या कष्टाची, त्या व्यक्तीच्या कर्तृत्वाची, म्हणून आपण मनोभावे त्या व्यक्तीची सेवा करत असतो। तर सकाळी उठल्यानंतर इथे मी रात्री घासलेली भांडी लावून दिली आणि प्रशांतजींना बनवायचा आहे ब्रेकफास्ट। आज बऱ्याच दिवसानंतर त्यांनी ब्रेकफास्ट करायचं ठरवलं। जनरली ते दूध पिऊन जाता आणि अंडी आणि ड्रायफ्रूट खाता, पण त्यांनी आज मुगाच्या घावांची मागणी केली। माझ्या चॅनलवर मुगाच्या घावांची रेसिपी मी टाकलेली आहे। तर मोड आलेले मूग इथे मी घेणार आहे। अंडी उकळून झाली ती मी साईडला उचलून ठेवली आणि हे मूग जे आहे त्यांना चांगले असे मोड आलेले आहे। आता सध्या उन्हाळा असल्यामुळे लगेच मोड येतात आणि असंही मी कपड्यामध्ये बांधतच नाही। तर मोड आलेल्या मुगामध्ये लसूण, हिरवी मिरची, त्यानंतर कढीपत्ता, जिरं, चवीनुसार मीठ आणि त्याचबरोबर मी कोथिंबीर आणि आज मी पालक देखील घालायचा ठरवला, कारण पालकाची भाजी जी आहे तिचे आपल्या शरीराला खूप सगळे फायदे आणि रोज रोज तर काय आपण पालकची भाजी बनवून खात नाही, परंतु अशा वेगवेगळ्या फॉर्ममध्ये आपण पालकची भाजी आपल्या जेवणामध्ये इन्क्लूड करू शकतो। तर ग्राइंड होण्यापुरतं मी त्याच्यामध्ये थोडंसं पाणी देखील टाकलं आणि छान असं ते ग्राइंड झालेलं आहे। आता बाउलमध्ये मी 1 चमचा आणि थोडंसं वर बेसन घेतलं, हरभऱ्याच्या डाळीचं पीठ, त्यानंतर 1.5 चमचा मी रागी म्हणजेच नागलीचं पीठ घेतलं, जे की रेडीमेड आहे। ओवा टाकला थोडासा, पचनाला चांगला असतो ओवा, आणि त्यानंतर पांढरे तीळ टाकले भाजून ठेवलेले, खूप छान लागतात तीळ असे घावांमध्ये। आणि आता हे वाजलेलं नाही, हे ग्राइंड केलेलं बॅटर मी त्या पिठांमध्ये टाकून घेतलं आणि पाणी टाकून मिक्सरच्या पॉटमध्येच पाणी घालून त्याची कन्सिस्टन्सी मी मेंटेन करणार आहे। जसं मला बॅटर हवंय तसं बॅटर मी करून घेतलं। बॅटर एक साईडला ठेवलं। प्रशांतजी आंघोळ करताय, मस्तपैकी जुने गाणे जोरात चालू आहे घरामध्ये, त्यांना फार आवडतात गाणे ऐकायला आणि छान असतो सकाळी सकाळी त्यांचा मूड। तर मी इथे 1 बीटरूट आणि 2 गाजर आणि 1 ॲपल घेतलं। मागे मी जेव्हा ह्या रेसिपी दाखवत होते, म्हणजे ज्यूस पीत होते, तेव्हा मला काही कमेंट आले होते की कसे बनवतात। आता माझ्याकडे ब्लेंडर देखील आहे, पण मी जसं म्हटलं ते प्रॉपर वर्क नाही करत, ते खराब झाले। तर मिक्सरचा आपला जो मोठा ज्यूसचा जार असतो ना, त्याच्यामध्येच हे सगळं टाकून घ्यायचं कट करून आणि थोडंसं पाणी टाकून वस्त्रगाळ करून घ्यायची। आता एका ताईंनी म्हटलं होतं की वस्त्रगाळ करू नका, गाळू नका, तसंच प्या, कारण की मग गाळल्यानंतर फायबर निघून जातं। तर एकदम बरोबर, गाळल्यानंतर फायबर निघून जातं, परंतु ते एवढं घट्ट असतं की ते पिलत जाणार नाही। जर ॲज इट इज प्यायचं ठरलं ना तर ते पिलत जाणार नाही, म्हणून मग ते वस्त्रगाळ करणं गरजेचं आहे। तर मी हे नवीनच कपडा केलेला आहे गाळण्यासाठी आणि मी त्याच्याने फक्त हे ज्यूस जे बनवते तेच गाळते। तर हे बघा, आता एवढं घट्ट पिलं जाईल का? नाही पिलं जाणार, त्याच्यामुळे मग मी असा ज्यूस। आणि हो, आजकाल प्रत्येकाला कोरियन स्किन हवी असते, स्किनवर ग्लो हवा असतो, आपली त्वचा चमकायला पाहिजे। तर मी हेच सांगेन, महागाच्या क्रीम तर आपण यूज करतोच, पण त्याचबरोबर जर तुम्ही हा ज्यूस पिला ना रोज, तर तुमची स्किन जी आहे ती नॅचरली ग्लो करेल। तुम्ही ॲपलऐवजी अनार म्हणजे डाळिंबाचाही उपयोग करू शकता, जे तुमच्या घरामध्ये अवेलेबल आहे त्याचा उपयोग करायचा। आणि याच्यामध्ये तुम्ही चिया सीड सुद्धा भिजवून टाकू शकता, सब्जा सीड टाकू शकता। प्यायला खूप टेस्टी लागतं आणि हेल्थ बेनिफिट खूप आहे याचे, तर तुम्ही नक्की घ्या, असंच मी तुम्हाला सांगेल। ज्यूस बनवून मी फ्रीजमध्ये ठेवून दिला थंड व्हायला आणि आता प्रशांतजी आलेले आहे, तर मी आता घावण बनवते। तर मी त्यांना छान असा ब्रेकफास्ट दिला। तर तुम्ही बघाल ना, जाताना जेव्हा मी त्यांना बाय म्हणते तर त्यांनी मला इकडे ये असं जवळ बोलवलं आणि त्यांनी मला फोरहेडवर, कपाळावर मला किस केलं, कारण की ते बोलले की तू नव्हते तेव्हा माझे खूप खाय प्यायचे हाल होते, मी बिना खायचं जायचो। आणि म्हणजे त्यांना ते रिअलाइज झालं की ही किती व्यवस्थित सगळं आपल्याला इतकं देते छान करून। आणि तेवढा ब्रेकफास्ट केल्यानंतर ते बोलले की मला आज दुपारी बिलकुल भूक नाही लागली, कारण की प्रशांतजी लंचला नाही आले।
तर हेवी ब्रेकफास्ट केल्यामुळे त्यांना रात्रीपर्यंत भूक लागली नाही आणि छान असा पोटभर त्यांनी ब्रेकफास्ट केला. प्लस हा ब्रेकफास्ट जो आहे तो हेल्दी देखील आहे. म्हणजे मुगाचे घावण हे प्रोटीन आहे, बेसनमध्ये प्रोटीन आहे. त्याचबरोबर मी त्यांना इथे पुदिन्याची चटणी करून ठेवलेली, ती त्यांना आवडते, ती पण दिली. आणि ज्यूस आहे आणि त्याचबरोबर उकडलेली अंडी पण मी त्यांना देणार आहे, ज्याच्यामध्ये अगेन प्रोटीन आहे आणि थोडंफार कार्ब्स देखील आहे. आता आपण तूप वापरलं म्हणजे आपण फॅटचाही वापर केला. आणि जे बेसन, मूग याच्यामध्ये थोड्या प्रमाणात कार्ब्स आहे, ड्रायफ्रूट आहे. तर हे बघा हेल्दी मस्त असा पोटभर प्रशांतजींनी ब्रेकफास्ट केला आणि खूप खुश झाले ते. आणि त्यांना ब्रेकफास्ट करायला देऊन मी इथे घरांना झाडू मारते, कारण की माधुरी सुट्टीवर आहे. आणि घर मी बाल्कनी अशी बंद ठेवते स्लायडिंग, आणि घरात काही लहान कोणी नाही आहे तरी सुद्धा कचरा बघा निघतोच, थोडासा निघतो, खूप नाही. आता एवढा तर निघेलच कचरा. आणि स्लायडिंग बंद जरी असल्या पण थोडीफार धूळ येते आणि घरामध्ये आपण वावरतो त्याच्यामुळे थोडाफार कचरा निघणारच ठरला. तर आता 4-5 रूमचा एवढा कचरा म्हणजे खूप काही नाही का. तर मी आता स्वच्छ असे घर झाडून घेतले इथे. बाय बाय प्रशांतजी. एवढे स्ट्रेसमध्ये नका जाऊ प्रशांतजी. कोण बोलवत आहे का मला? जसं मी तुम्हाला म्हटलं, त्यांनी मला जवळ बोलवून माझ्या फोरहेडवर केस केलं. तर जेव्हा आपल्या कामाची अशी पावती मिळते तर आपल्यालाही छान वाटतं. ते बोलले काही नाही, पण म्हणजे असं नंतर सांगितलं त्यांनी मला रात्री घरी आल्यानंतर की बुवा मी तू नसताना असंच चाललं जायचो, काही खायचो नाही. तर जेव्हा आपल्याला अशी पावती मिळते किंवा समोरच्याला त्या गोष्टीची जाणीव जरी असली तरी आपल्याला तेवढंच छान वाटतं नाही का. आता मी चाललेली आहे जिमला. येता येता लिफ्टमध्ये मला एक अननोन पर्सन भेटले. फर्स्ट ऑफ ऑल तर त्यांनी माझ्याकडे बघून बिग स्माईल केलं, प्लेजर स्माईल आपण ज्याला म्हणतो, एकदम हॅपीली. पण मी नाही केलं कारण की मी म्हटलं अननोन पर्सन आहे, मी नाही केलं. नंतर त्यांनी मला विचारलं बॉक्सिंग और सायकलिंग बिकॉज ऑफ आय एम वेअरिंग धिस. मी म्हटलं नो जिम. ते बोलले आय थॉट, म्हणजे त्यांना माझ्याकडे बघून मी बॉक्सिंग करायला चालले असं वाटलं. अरे वा. तोपर्यंत आपण बोलत नाही, ओळख होत नाही, पण त्यांचं स्माईल म्हणजे एकदम असं बिग स्माईल होतं ना, म्हणून मी थोडं असं कधी कधी होतं ना बघा, आपण रस्त्याने चालत असतो आणि अननोन पर्सन मोस्टली मेल आपल्याला बघून असं हसता एकदम, जसे की आपल्या ओळखीचे. पण ओळखीचे नसताना आपण का हसू ना. आता हे ठीक आहे, सोसायटी आहे आणि माझ्या स्टॉवरमध्ये राहणारे पर्सन होते, पण त्यांनी खूप बिग स्माईल केल्यामुळे मी रिप्लाय नाही केला स्माईलने. पण बोलल्यानंतर मग मी त्यांच्याशी बोलली. तर चला 1 तास वर्कआउट करेल. आज माझं चेस्ट आणि शोल्डरचं वर्कआउट आहे. आणि जिममध्ये वर्कआउट केल्यानंतर मी विजेता सुपर मार्केटमध्ये आली आहे, कारण मला सलादसाठी काकड्या आणि टमॅटो घ्यायचे होते. आंघोळ वगैरे झाली माझी. जेव्हा मी चेस्ट आणि शोल्डरचं वर्कआउट करते माझा लेफ्ट शोल्डर दुखायला लागतो. काहीतरी गडबड झालेली असणार आहे लेफ्ट शोल्डरमध्ये. तर मी आता ठरवलं आहे की एक्सरे करून घेऊ काही वाढवा होण्याच्या आत. आता कसं आहे, माझं जे एज आहे 49 आणि ह्या एजमध्ये मी वेट ट्रेनिंग करते. खूप लोक करता, मी करते, म्हणजे काही विशेष नाही. परंतु समथिंग हॅपन इन माय शोल्डर. तर एक्सरे करेल मी, मग मला कळेल की नेमकं काय झालं आहे माझ्या शोल्डरला. इथे मी आत्ता पाणी प्यायला घेतलं आहे, तर पाण्यामध्ये मी चिया सीड घेतलेले आहे. तर चिया सीड, सब्जा सीड, इवन तुलसीचे जे बी असतात ती आपल्या शरीरासाठी खूप चांगले असतात. तर त्यांचं सेवन आपण नक्कीच केलं पाहिजे आपलं वेट मेंटेन राहायला.
आणि आपली इंटरनल सिस्टीम क्लीन राहण्याला मदत करतं. मी मोठा ग्लासभर पाणी घेतलंय आणि त्याच्यामध्ये मी चिया सीड भिजवून ठेवले होते रात्री, ते मी टाकून घेतले आणि हे पाणी मी आता पिणार आहे, जे की माझी इंटरनल सिस्टीम पण चांगली ठेवेल आणि पोट साफ व्हायला मदत होईल, प्लस वेट लॉसला सुद्धा याची हेल्प होते. चिया सीड, सब्जा सीड, इवन तुलसीचं बी तर मी कधी ट्राय नाही केलं, पण चिया सीड आणि सब्जा सीड हे मी घेत आली आहे. यांना कुठली टेस्ट नसते आणि सब्जा सीड जे असतं ते पाण्यात भिजवल्याबरोबर ते फुलतं आणि चिया सीड मात्र वेळ लागतो. चिया सीडला 1-2 तास लागतात किंवा मग तुम्ही ओव्हरनाईट सुद्धा चिया सीड भिजवून शकता आणि इवन तुम्ही ते न भिजवलेले पण तुमच्या ब्रेकफास्टवर, सॅलडवर वगैरे टाकून घेऊ शकता. तर मी आवर्जून सांगेल की नक्कीच याचा समावेश तुम्ही तुमच्या डेली रुटीनमध्ये करा, कारण की त्याचे खूप सगळे फायदे आहे तुमच्या शरीराला. जेवणासाठी ताट वाढून घेतलंय. 1 काकडी, 1 टमॅटो कट केला आहे. कांद्याची पात कालचीच आहे, मला खूप आवडते, उरलेली ती. हिरवे मोड आलेले मूग घेतले मी, मला आवडतात तसे खायला, कच्चेच खाणारे मी, थोडेसेच आहे. दही, नागलीची 1 भाकरी आणि तिळाची चटणी. तर हेल्दी असं जेवण जेवायला या तुम्ही पण. गाईज, उन्हाळा म्हटला की खूप आपल्याला बोरिंग असं जातो असं म्हणायला काय हरकत नाही. तर इथे माझं पार्सल आलेलं आहे, तर आपण बघूया काय आलेलं आहे. तर इथे माझे 2 प्रोडक्ट आलेले आहे. डॉट अँड कीचं विटामिन सी प्लस ई सुपर ब्राईट सनस्क्रीन SPF 50, कारण की माझं सनस्क्रीन संपलं, 2 दिवस झाले मी सनस्क्रीन लावलेलं नाही आहे. आणि त्याचबरोबर इथे आलेलं आहे डॉट अँड कीचं मॉइश्चरायझर. तर डॉट अँड कीचे प्रोडक्ट पण खूप छान असतात, मी आधी पण वापरले आणि सध्या पण मी मॉइश्चरायझर वापरते. अजून मॉइश्चरायझर माझं संपलं नाही, पण संपायची वाट नाही बघायची नाही का. जसं की मी सनस्क्रीन संपेपर्यंत ऑर्डरच नाही केलं, मग मला 2 दिवस सनस्क्रीन नाही लावलं मी, जे की खूप चुकीचं आहे. कॅरमाइड्स अँड हायलरॉनिक बॅरियर रिपेअर मॉइश्चरायझर आहे हे, आणि खूप छान वाटलं मला हे, म्हणून मी तेच पुन्हा मागवलं. आणि हो, मला एका ताईंनी प्रश्न केला की फाउंडेशनची शेड कशी निवडायची. तर आपला जो स्किनचा कलर आहे ना, आपल्या त्वचेचा जो कलर आहे ना, त्या शेडमध्येच फाउंडेशन घ्यायचं. म्हणजे थोडं फेअर दिसण्यासाठी वेगळा शेड वगैरे निवडायचं असं नाही करायचं. आपल्या स्किन टोनच्या हिशोबानेच, आपल्या स्किन टोनशी एकदम मॅच होणारेच फाउंडेशन आपण सिलेक्ट करायचं असतं. फिटमीचेही खूप सगळे शेड्स आहे माझं सनस्क्रीन आणि मॉइश्चरायझर. तुमच्यापैकी कोण कोण डॉट अँड कीचे प्रोडक्ट वापरता मला कमेंट करून नक्की सांगा. इथे प्रशांतजींचे 50 कपडे जवळजवळ प्रेस होऊन आलेले आहे, ते मी ठेवून देते आता. अशा पद्धतीने पवार साहेबांचे प्रेस करून आलेले सगळे कपडे ठेवून दिले मी त्यांच्या कप्प्यामध्ये. म्हणजे आता त्यांना शर्ट घालायचा आहे, ठीक आहे, चला आपली चॉईस असते, आपल्याला खालचा कुठला घालायचा आहे. तर असं हळू सिस्टमॅटिकली बाकीचे वर करून आल्हाद नाही काढणार, सगळे अस्ताव्यस्त करून देतील. तसंच करतात ते प्रशांतजी, त्यांना लई मजा वाटते तसं करायला. या पातेल्यामध्ये माझ्यासाठी 4 अंडे बॉईल होत आहेत. हो, मी स्वतः देखील 4 अंडे बॉईल करून खाते रोज, आणि प्रशांतजींना सुद्धा 4 अंडे देते. जेवढं महत्व मी त्यांना देते तेवढं महत्व मी स्वतःलाही देते, आणि आपण स्वतःला महत्व द्यायलाच पाहिजे नाही का. तर माझ्यासाठी 4 अंडे उकडत आहे, जे मी खाणार आहे, कारण की अंड्यांमध्ये असतं प्रोटीन. एक प्रोटीन सोर्स म्हणून मी अंडे खाते डेली 4. सोमवार, गुरुवार, एकादशी, चतुर्थी असं काही असतं तेव्हा नाही खात. आणि एका ताईंनी मला कमेंट करून विचारलंय की प्रशांतजींना शुगर आहे का. तर टचवूड शुगर नाही आहे प्रशांतजींना, कधी होऊ पण नाही आयुष्यामध्ये. प्रशांतजींना नाही आहे शुगर. आणि एका ताईंनी ओळखलं की माझ्या गळ्यातलं मंगळसूत्र चेंज झालं, आणि त्या म्हटल्या तुम्ही आदला बदली केली का बहिणींनी, तर असं करू नका. तर हो, आम्ही आदला बदली केली.
आणि कोणी कोणी म्हणतं करू नये, पण केली आम्ही. नाही करायला पाहिजे, याच्यामागे काही शास्त्र आहे की नाही मी माहीत नाही. पण मी इव्हन गावाकडे पण राहत होती ना, तेव्हा बघितलं. म्हणजे असं बाईक ज्या जावा म्हणा की बहिणी बहिणी म्हणा, एकीकडे नाही आहे एकीकडे आहे, तर मग तिचं घालून वेळ आपण म्हणतो ना साजरी करून घ्यायची, असं करतात बायका. आणि आम्ही सहज चेंज केलं डिझाईन. माझ्या ह्याची वेगळी, तिच्या ह्याची वेगळी आहे, म्हणून सहज म्हणून आम्ही चेंज केलं. तर संध्याकाळची वेळ झालेली आहे. आता मी संध्याकाळच्या आरत्या वगैरे करून घेते आणि प्रशांतजींसाठी जेवण बनवते. आज प्रशांतजी काही लंचला आले नाही, तर त्यांच्यासाठी आता जेवण बनवते. त्यांनी मला सकाळीच सांगितलं होतं की मी लंचला येणार नाही असं, आणि मी खाल्ली दूध भाकरी लंचला. मला दूध भाकरी प्रचंड आवडते साय टाकून. तर तुमच्यापैकी कोणाला दूध भाकरी खायला आवडते ती पण साय टाकून मला कमेंट करून नक्की कळवा. एकदम प्रशांतजींपुरतीच थोडंसं शेंगदाण्याचं कूट घालून सरभरीत अशी 2 वांग्यांची भाजी केली मी त्यांच्यासाठी, आणि 2 पोळ्या केल्या आहे. बऱ्याच दिवसांनंतर मला इच्छा झाली, मी स्वतःला रोखू नाही शकली आणि मी गायींसाठी पोळ्या घेऊन चालली आहे. मला अक्षरशः म्हणजे त्या गायींची आठवण येते, असं झालं. आज मी खूप दिवसानंतर आले आणि ह्या गायीला बाळ झालं. ही गाय प्रेग्नेंट होती हे मला माहीत सुद्धा नाही, आणि ही गाय चेंज झाल्यासारखे वाटते मला. एक गाय वेगळी होती, एक गाय बदली झाल्यासारखी वाटते, ही मला नवीन वाटते. आणि एक गाय होती अजून, ती पण नाही आहे. बऱ्याच दिवसानंतर आली मी. ॲज ऑलवेज देवाला पडदा लावण्यात आला आहे आणि काहीतरी घंटी वाजते, काहीतरी चाललं आहे. त्या गाईच्या पिल्लाला एका माणसाने उचलून घेतलं होतं, हे जे व्हाईट लुंगीवर चाललं आहे ना, तर त्याने प्रसाद दिला त्यांना. तुम्ही ओळखून घ्या प्रसाद काय दिला असेल. गाईंना पोळ्या दिला आणि एक गाय कमी झाली आहे, म्हणजे कमीच झाली आहे. विचारेल आता कधी त्या भाऊंना. चला 8 वाजत आले, प्रशांतजी अजून आले नाही आहे. येतील आता. इकडच्या पद्धती आपल्या समजच्या बाहेर. आपल्या इकडे मी नेहमीच सांगते, सकाळी मंदिर उघडलं की दिवसभर दर्शन करा, रात्रीच मंदिर बंद होतं. गाईंना पोळ्या खाऊ घालून आता मला अर्धा तास झाला आहे, परंतु मी बसले मस्तपैकी. छान थंडगार हवा, लोक दिसत आहेत येताना जाताना. म्हटलं पवार साहेब घरी आले की बरोबर ते मला कॉल करतील, नाही का. घरामध्ये एकटं बसून बसून खूप बोर होतं. मला TV बघण्याचं वेळ नाही, पण काल बघितला तो पिक्चर, दिल है तुम्हारा. एका मैत्रिणीचा कमेंट पण आहे की मला पण तो पिक्चर खूप आवडतो आणि छान आहे. मी आधी पण तो बघितला आहे, तरीसुद्धा मी बघितला. तर चला अजून आता वाटतं आहे की जावा घरी. कधी कधी काय होतं, रेंज नसल्यामुळे सोसायटीमध्ये ते मला कॉल लावते तरी लागणार नाही, आणि बिचारे थकलेले हाताने वाढून घेतील तर ते बरं नाही वाटणार. तर जाते मी आता वरती. तर होळीच्या तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. होळी म्हटलं की आमच्या इकडे पुरणाचा स्वयंपाक केला जातो, होळीला पुरणाचा नैवेद्य दाखवला जातो. आई माझी पहिल्यापासून होळीला पुरणाचा स्वयंपाक करत आली, त्यामुळे मी पण तोच करत आली आत्तापर्यंत. परंतु या होळीला नाही करणार मी पुरणाचा स्वयंपाक. बाकी जर सोसायटीमध्ये होलिका दहन झालं, होळी पेटवली, तर दर्शनाला आणि होळीच्या पूजेला नक्कीच जाईल. तर तुम्हाला सगळ्यांना होळीच्या खूप खूप शुभेच्छा. तर असा होता सिंपलसा आजचा व्हिडिओ. कसा वाटला? व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. आणि आजचा हा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे मनापासून खूप खूप धन्यवाद. थँक्यू सो मच. लव यू ऑल. बाय बाय. टेक केअर. गुड नाईट.